तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही डिझाईन बघू शकता, जी एकदम सुंदर अशी झालेली आहे. कमळाची डिझाईन आपण केलेली आहे आणि बोटनेक पॅटर्नमध्ये ही जी डिझाईन आहे आपण रेडी केलेली आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण या डिझाईनचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे बघणार आहोत. सो व्हिडिओ आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की बोटनेक पॅटर्नमध्ये आपला बॅक पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे शोल्डर आहे मी 7.5 इंच घेतलेला आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे आणि शोल्डर जे आहे मी 7.5 घेतलेला आहे. मुंडा 7.5 घेतलेला आहे आणि बघू शकता छाती आणि कमरेचं जे माप आहे आपलं आहे तसं 2-2 इंच मार्जिन वाढवून आपण घेतलेलं आहे. आता त्यानंतर जसं की आपण सेंटरला अर्धा पाऊण इंच वाढवत असतो बोटनेक पॅटर्नमध्ये, तसंच आपण इकडे वाढवलेलं आहे. आणि त्यानंतर गळ्याची जी रुंदी आहे आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंच. तर हे छाती आणि कमरेचं सुद्धा तुम्ही माप बघू शकता. आता त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा आपण 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जितकी पण तुम्हाला उंची पाहिजे आहे, लेंथ पाहिजे आहे डिझाईनची, तितकी तुम्ही घेऊ शकता. तर मी 9.5 इंचापर्यंत घेतली होती. तर तुम्हाला अजून डीप घालायला आवडत असेल तर तुम्ही 10-10.5 इंचावरती सुद्धा ते मार्किंग जे आहे ठेवू शकता. आता एका साईडला आपण मार्किंग केलं तसं दुसऱ्या साईडला सुद्धा आपण एक जे मार्किंग आहे 3 इंचावरती करायचं आहे आणि एक जे मार्किंग आहे आपल्याला करायचं आहे तर ते 9.5 इंचावरती जे मार्किंग आहे करून घेतलेलं आहे. आणि 3 इंचाच्या खाली आपल्याला 2 इंचावरती काय करायचं आहे, हा जो कमळाचा शेप आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला एका साईडला द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्या ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या आपण इथं ड्रॉ करत आहोत. तर अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित आपला हा जो पॅटर्न आहे तर तो बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही 3 पाकळ्या मी केलेल्या आहेत. जर तुमची साईज जास्त असेल, पाट मोठे असेल, 38-40चं माप असेल तर तुम्ही 4 पाकळ्यासुद्धा या कमळाच्या करू शकता. आता हा पॅटर्न जो आहे 34 साईजचा होता, लहान होता. सो इथं आपण 3 पाकळ्या ज्या आहेत केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता आपल्या कापडाच्या सरळ बाजूवरती हा जो पॅटर्न आहे आपल्याला ठेवायचा आहे. आणि हा आपल्याला काय करायचं आहे बघा, एकदम किनाऱ्याला पण टिप आपल्याला घ्यायची नाही. पाव इंचावरती आपल्याला टिप घ्यायची आहे. अर्धा इंच पण नाही, पाव इंचावरती आपल्याला टिप घ्यायची आहे. टिप मारताना आपल्याला एकदम ती टिप जी आहे एकदम लहान करायची आहे आणि मग याच्यावरती आपल्याला टिप घ्यायची आहे. तरच हा जो शेप आहे व्यवस्थित येतो. जर टिप तुम्ही मोठी घेतला तर एकदम मशीन पुढं सरकते आणि जो शेप आहे तो प्रॉपर येत नाही. तर त्यामुळे हा शेप जर तुम्ही स्टिच करत असाल तर टिप जी आहे मशीनची एकदम आपल्याला लहान करायची आहे. आणि पाव इंचावरती आपल्याला ही जी टिप आहे कट केलेल्या शेपनुसार आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. आता पूर्ण मी टिप मारून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, सेंटरचं सगळं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अस्तर जे आहे आतमध्ये पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. आता छोटे छोटे आपण कट्स दिलेले आहेत जेणेकरून हा जो शेप आहे तर तो प्रॉपर येईल. आणि त्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून हे जे टोकं आपल्याला दिसत आहेत वरच्या साईडला तर ते टोक व्यवस्थित आपल्याला त्यामधून काढून घ्यायचे आहेत. तर मी पेनाच्या साहाय्याने जी टोकं आहेत व्यवस्थित अशी काढून घेत आहे. आता याच्यावरती आपल्याला आहे तसाच्या शेपनुसार आपल्याला दापटीप याच्यावरती मारून घ्यायची आहे. एकदम किनाऱ्याला याला दापटीप आपल्याला घ्यायची आहे. आता चारी बाजूने आपल्याला याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून आपण जसे नेहमी टक्स मारतो बॅक साईडला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत. फक्त जे टक्स आहेत ते एकदम आपण वरती नाही घ्यायचे, 2-2.5 इंचापर्यंत घ्यायचे आहेत. नाहीतर मग गळा जो आहे वरच्या साईडला लूज पडल्यासारखा दिसू शकतो. आता टक्स मारून मी घेतलेला आहे. त्यानंतर आता गोल्डन कलरचं जे नेट आहे मी घेतलेलं आहे. आता हे जे नेट आहे आतल्या साईडला पूर्ण आपण हे लावून घ्यायचं आहे. आता हे नेट पूर्ण आपण आतल्या साईडला हे लावून घ्यायचं आहे. याच्यावरती आपण टिप देणार आहोत.
तर आता बघा आपण नेट पण लावून घेतलं. एक्स्ट्राचं जे नेट होतं तर ते पूर्ण आपण कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं तर पाकळ्याचा जो शेप आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपण एकदम लहान अशी लेस घेतलेली आहे. जितकी पण तुम्हाला लहान लेस भेटते तितकी तुम्ही लहान लेस घ्या, ती खूप छान बसते या डिझाईनसाठी. तर मी लहान लेस घेतली होती. त्यानंतर पाकळ्याचा जो शेप आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, जे कोण आपले आलेले आहे तिथून आपण पाकळ्याचा जो शेप आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हे बघा दोन्ही साईडला पाकळ्यांचा जो आहे शेप मी मार्किंग केला. सेंटरला सुद्धा जो पाकळीचा शेप आहे तर तोही मी मार्किंग करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण एका साईडने ही जी लेस आहे तर ती लावत येणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सेंटर पॉईंट तिथं काढून घ्यायचा आहे आणि तिथंपर्यंतच आपल्याला ही जी लेस आहे तर ती स्टॉप करायची आहे, म्हणजे लावून घ्यायची आहे तिथंपर्यंतच. त्यानंतर दुसऱ्या पाकळीचा जो आहे आपल्याला इथं शेप आपण मार्किंग करून घेतला होता त्याच्यावरती आपण लेस इथं लावून घ्यायची आहे. त्यानंतर सेंटरची जी पाकळी आहे तर ती बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला तिथं त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर व्यवस्थित असं शेप द्यायचा आहे आणि मग ही जी लेस आहे तर ती आपण त्याच्यावरती लावून घेणार आहोत. तर आता आपण पाकळ्याचं जे आहे लेस लावून घेतलेले आहेत. आता पूर्ण कॉर्नरला आपल्याला ही जी लेस आहे तर ती लावून घ्यायची आहे कमळाच्या, बघू शकता. तर जे लेस आपण सेंटरला इथं लावलेले आहेत तर त्याच्यावरती आपल्याला बरोबर फिनिशिंग सहित लेस लावून घ्यायचे आहेत. नंतर काय होतं की त्याचे थोडेसे जे धागे आहेत तर ते वरती आल्यासारखे दिसतात. तर त्यामुळे डबल दाब आपल्याला इथे घ्यायची आहे, म्हणजे डबल टिप आपल्या ह्याच्यावरती घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित असं लॉक करून मग ही जी लेस आहे कडेने आपल्याला फिरवून घ्यायची आहे. तर हे बघा आपण पूर्ण अशी जी राऊंड आहे लेस लावून घेतलेली आहे. आता याच्यावरती माझ्याकडे एक छोटासा पॅच होता पंचकोनी आकाराचा, तर तो मी पॅच जो आहे लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणत्याही आकाराचा जो आहे पॅच तर तो इथं छोटासा पॅच जो आहे सेंटरला लावून घ्या. आता हे बघा, आता एक्स्ट्राचं सगळं नेट जे आहे आपण आतलं कट करून घ्यायचं. त्याच्या अगोदर आपण वरचा जो गळा आहे तर तो कट करून घेतला. त्यानंतर तो स्टिच करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण गोल्डन कलरची पायपिंग वापरलेली आहे. त्याच्यावरती गोल्डन कलरची आपण पायपिंग लावून घेणार आहोत. आणि त्यानंतर बॉटमला पण सेम अशी पायपिंग आपण लावून आपला जो ब्लाऊज आहे तर तो आपण रेडी करून घेणार आहोत. सेंटरला मी एक मनी जे आहेत आपण ग्लास मनी जे आपण म्हणतो तर ते ग्लास मनी सेंटरला मी लावलेले आहेत. आणि छान असा ब्लाऊज आहे आपण रेडी केलेला आहे. फ्रेंड्स, आजची डिझाईन कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येते तुमच्याकडे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.